मध्ये बसून चालली बाई बाई. आमाय बाई. हो गड्या संध्याच होय निघाली बी. आजी आई नंदा आई इकडे ये ना जी. इकडे ये ना. इकडे या ना इकडे या थोडशा. दिवस झाले ना लग्न झाले तेव्हापासून गेलीच नाही ना बाई ते. फक्त पत फेरायला गेली ना आली तर तेव्हापासून गेली नाही ते. आता चालली बाई बरं झालं. आणि आमच्या सोबत बोलायला येत नाही बाई ते. नुसती घरातल्या घरातच राहते पोरगी ते. संध्या ये म्हणलं का खिडकीतून पायते येतच नाही. जाऊ दे बाप्पा शहरात राहिलेली पोरगी तिला आमच्यासोबत बोलायला चालायला आवडत नसन. काय म्हणतो बाई आशा? काय झालं? काय म्हणून राहिली तू? इकडं कुठं चालली? आजी महिनानात बाई आली ना राधिका बाई आली ना. बोलवायला जायला लागलं ना. आता माय जाऊच्याच घरी राहते तिकडंच येणं जाणं माय आहे. माय सासू लाईनात आहे. आता तुम्हाला तर माहीतच आहे. तुमची ननद तिकडंच आहे म्हणून लाईनी आपल्या लाईनीच्या इकडं. तर आता मरे जायला लागलं ना बोलवाले नाही तर म्हणून ना बापा चायच्या पाण्याला विचारत नाही म्हणून मोठी माईवाली वहिनी. तर म्हणतेस म्हणतेस मरे तर वानवतच नाही बाई माय ननद. विचारतच नाही. जेवण करायला बोलवतच नाही. कधी साडी घेत नाही ना कधी हे घेत नाही. म्हणतेच बाप्पा माईवाली ननद म्हणत नाही तर काय. पण आता मी तरी काय करू बाई. किती काही चांगली साडी घेतली तरी अशीच घेतली आणि तशीच घेतली म्हणते हे राधिका बाई. म्हणून काही मग काय करावं आपण. ना एवढं मोठं तिच्या मागाचं आपण घेऊ शकत नाही बाई. एवढी ऐपत नाही आपली वावरात जाणाऱ्या माणसाची. सांगा बरं. आपल्याला वाटते तर आपल्या हिशोबानं आपल्या येणं घ्यायचं. आपली जेवढी ऐपत आहे ना तेवढे यानं घ्यायचं बाई. आता तिच्या घरी ते लाखानं घालत असन कपडे बाई लाखाचे. आपल्याला काय करावं लागते. तुमच्या ताकदीनं तुम्ही घ्यायचं. हे माय ननद आपल्यासारखीच आहे. पण भावाकडूनच मागाचे कपडे पाहिजे माय नंदेले. आणि नाही घेतले तर मोठी भांडण करते माय. मग मला हेच पाहिजे ना मला तेच पाहिजे ना. मादले काय तुम्ही आणि आम्ही हिस्सा टाकला तुमच्या याच्यात तर मग कसं होईल. साडीवरूनच गेलो का आम्ही. बापा त्याच्यापेक्षा काय ले बापा 400-500 रुपयाची साडी घ्यायची आणि बस बाई चुपचाप येत जा. आता 12 महिन्यातून एक वेळा तर येते जी. पण तिकडंच लाईनाच्या घरी राहते. इकडे येतच नाही आमच्या घरी. या आले इकडे राहू नाही का 2-3 दिवस तिकडे राहिली 2-3 दिवस आमच्या घरी राह. नाही लहानच भाऊ गोड वाटते. मोठा भाऊ नाही चांगला वाटत तिथे. माई भाऊ माहित आहे का तुम्हाला नंदा आई मांग चुगल्या करते माय नंदेच्या. आणि मग तिकडं का नाही सामोर बाई बाई राधिका बाई आंघोळ करायला पाणी देऊ का. जेवून घे ना. घ्या जेवून घ्या घेऊन घ्या. नाश्ता करून घ्या जेवून घ्या. भावाच्या समोर ते म्हणजे मावले देराच्या समोर येल पाडते मार जशी. आणि मग गेली म्हणजे मग म्हणते बाप्पा या काय कामाला हात नाही लावत. आली का टमकन हत्तींसारखी बसते. सारा ऐकत द्या लागते. हातात कोणत्या कामाच्या बाई अशा नंदावं. येलं तर 2 दिवस आले तर जड जाते बाई अशा नंदा. एका कामाला हात नाही लावत. समोर आम्हालाच फिरा लागते त्याच्यावाल्या अशी म्हणते मायवाली जाऊ. जाऊ दे ना माय आशा. तू काय तिचा विचार करत. करू दे जाऊ दे. तिची अंगवण आहे करू दे. मी तसं नाही म्हणत. पण मग मला बेकार समजते ना. मग माय ननद बेकार समजाले. आता मी नाही करत बाई चुगल्या. मी अशी नाही करत आणि चुगल्या नाही करत. माझ्याकडून नाही होत. आता माय नंदेले इकडं आली बी मोठ्या भावाच्या इकडं आमच्या घरी तर काही तिला काही करत नाही का मी. आंब्याचा रस करतो. मटण म्हणून तर मटण करतो लागेल. पण नाही ना जमतच नाही आमच्या घरी आले तिले. सांगा बरं किती काही करून नाव आहे का या नंदाईले. अहो किती बडबड करतो तू आशा. किती बडबड करतो बापा. जाय बोलावते आल्या नंदेले. जाय चाय प्याले बोला. हो ना जातो ना मी. तिलेच बोलवायला चालली माय नंदेले राधिकाले. पण हे संध्या कारमध्ये बसून आणि तुमची वहिनी थांबली नाही का जी कालच आली ना. चालले गेलं लगेचच. निर्मला काकू गेले बी. हो त्याले जायचं होतं. माय भाऊ जास्त दिवस राहू नाही देत ना. इकडं तिकडं गेली माय वहिनी तर निर्मलीच करते म्हणते. म्हणून मग का नाही त्या म्हणे मी नाही थांबत म्हणे. मी जातो म्हणे ना. आता ते अंताच्या पोराची सगाई आहे का नाही. त्याच्यामुळे जातो म्हणे. मग जा बा म्हटलं. मग संध्याला घेऊन जातो म्हणे सोबत. त्याच्या इकडं तिच्या इकडं सोडून देन संध्याले. तरी तर म्हणलं बाई संध्या बरं झालं गेली तर बरं झालं. चांगली गोष्ट आहे म्हणा. माय बापाले भावाले वहिनीले भेटन थोडंसं बरं वाटन तिले संध्याले. आणि काजी बाहेर येत नाही काही नाही. थोडंसं बोलत नाही चालत नाही. आमचा स्वभाव पटत नाही काजी संध्याले. काय सांगू बाई लेबी. जाय बरं तू या नंदेले बोलवाले जाय बरं. नंतर पाहिन आता तिले नसन आवडत बाई जास्त घुमणं फिरणं बसणं. आता नवीन आहे का नाही ते त्याच्यामुळे ते तशी वागत असन. आता जुनी झाली म्हणजे येईन ना बसाली. बरं बाप्पा जाऊ दे मी जातो माझ्या नंदेले बोलवाले. चला बाई एक आवाज देऊन पाहतो. आल्या तर बरं नाही आल्या तर मग भाऊ जाईन बाप्पा बहिणीले आणाले. बाई राधिका बाई चाय मांडू का थोडस.
चाय मांडू चाय घे ना थोडंसा. मग तुमचे भाऊ आले माझे मग काही स्वयंपाकालेच लागणे आहे. मग काय आणते काय नाही तर आता मटण आणते का काय आणते. आंबे आणजा म्हटलं त्याले. तर काय माहित का फोन केला होता मग आणि लगेच काटूनही टाकला माय. मान ना थोडसा मान ना त्याच्यात काय विचारायचं आहे व मान ना तर थोडसा ते चाय मांडायचा म्हणून विचारू मांडून राहिली बिचारे. करू ना नको मांडू चाय घे नको मांडू. पहिलेच गरम गरमी त्याच गरम गरम चाय नको बापा. चाय घे नाही प्यायचं. अगं पोटात भडभड लागते सारं गरम गरम. चाय घे नको मांडू. मग फोन करू का तुमच्या भावाले काय आणते काय नाही. लसण मसन निवडतो मग थोडंसं बाहेर बसून. चल ना बाहेर बसू ना आपण अंगणात बसू तिकडं थोडंसं. लसण मसन निवडतो मी. मसाला घी बनवून ठेवते काय आणते काय नाही. म्हणे मसाला घी बसून बनव म्हणे. आता काय सांगावं त्याचं मला. आता मसाला बनव म्हणे तो तर काही नाही काही आणनच ना बिचारे. त्यानं म्हणूनच मसाला बनवायला लावला का नाही तुले. माई सासू ना पोरगी आली ना तशी तान्याशाही सारखीच वागते बाई. नाही तर अशी मोठी चांगली राहते माई सासू. आणि अशी पोरगी आली का बस बाप्पा. राधिका बाई चला ना घरी वा. तुम्ही तर येतच ना घरी. आता 2 दिवस झाले इकडे आहे तुम्ही. तर तुम्हाला त्या दिवशी पोरगी पाठवली मी काल संध्याकाळी. पोरगी पाठवली सोनीले पाठवलं होतं बोलवाले. तुम्ही आल्याच नाही जी. काहून अशा करून राहिल्या. चल ना घरी चल ना. तुमचे भाऊही बी बोलून राहिले होते तुम्हाला. सकाळी आली नव्हती तर काय. आज सकाळी आली होती ना. तुमच्या घरी कुलप कालपत लावून होते. आणि मग काय येऊ बाप्पा. तुम्ही घरीच राहत नाही. नंदाई आल्या तरी तुम्हाला एका दिवसाचं घरी नाही राहत. तर मग काय करू. मला आनंदच नाही ना. नंदा आल्या काय न गेल्या काय काय करावं लागते तुम्हाला. काय एवढं पडलं आहे नंदाईचं. आल्या तर आल्या ना गेल्या तर गेल्या. माय राधिका बाई अशा काऊन बोलून राहिल्या जी. आजी उन्हाळ्याचे कामं लागत नाही जी. म्हणून का नाही 2-3 दिवस लागले ते अगरबत्त्या भराचे काम. हाय म्हणे रोजानं तर गेली होती माय. 2-3 दिवस झाले गेली. तर आता तुमचे भाऊ कधी जाते कधी नाही जात त्याचं तर माहित आहे ना कसं काम आहे. तर ते तहसील मधलं ते वाइंडरचं काय त्याचं त्याला माहित. कधी बनात आलं तर देते पैसे नाही तर नाही देत. मग आपल्याही जवळ पाहिजे का नाही. खर्चापुरती देते घर चालवापुरते पैसे देते तुमचे भाऊ. पण खर्च आदलेले आपल्याला पाहिजे का नाही पैसे. म्हणून मग आता वावराचे कामं बंद आहे का नाही. तर म्हणून मग का नाही 2-4 दिवस लागलं ते अगरबत्तीचं तर गेली माय. हाय अजून सामोर म्हणा. पण मग तुम्ही आल्या तर मी म्हटलं चला भेटून यावं म्हटलं यायले. तर तुम्ही अशा म्हणून राहिल्या. आजी तर मी काय 12 महिने येतो का जी वहिनी. अशा वहिनी 12 महिने येतो. 2-4 दिवस तर घरी राहिले पाहिजे का नाही. ननद आली तर तुम्हाला उठूनच पाहिता कामाले उठूनच पाहिता का जाणून बुजून होय. मी आली म्हणून आतापर्यंत तर घरीच होती म्हणते. करुणा सांगते तुम्ही. मी आल्याबरोबरच कामाले उठून पाहिलं का काय. करुणी अशी बदमाश आहे का नाही. भरलेस न कान या राधिकाबाईचे भराले. 2-3 दिवस झाले मला लागलं तर गेली. मला वाटलंच तरी हे अशीच बोलणार म्हणून माई ननद. माय राधिकाबाई असे कायले म्हणता. मी म्हणलं म्हणून बापा त्या वेगळं समजन ना. मी काय म्हणलं बापा तुम्हाला असं म्हणलं का बा आतापर्यंत काम नव्हतं त्याले. आता कामाले चालल्या बा म्हणलं त्यावाल्या. त्या अगरबत्तीले चालल्या कायले चालल्या हे तर मला माहितही नव्हतं. तुम्ही बोलतच सांगून राहिल्या बापा त्याले काय वाटत. मीनच भडकवलं तुम्हाला. साहेबी तू कोणता भडकवाचा एकही मोका सोडतं म्हणा. करूनी होईना बाई तू. मग एक मोका सोडशील का म्हणशील ना. हिस्सा मागा तुम्ही हिस्सा वावराचा. आणि तो तुमच्या लहान भावाच्या नावावर करून द्या. तुम्हाला तर काही विचारत नाही. अशी गिशी बोलतस ना. नाही तरी तशी बी तू सोडतं का तू तिच्या चापलुशीपणा करायची. नाही करू ना. तू ना तर मला असंच सांगितलं म्हणा. आम्ही त्याला मजाक करून राहिली वहिनीले. भेटाले आल्या नाही का नाही त्या आनंदेले म्हणून मोठ्या वहिनीले मजाक करू राहिली. झाली का बापा तुमची मजाक करू. तुम्हाला पाहून नाही गेली बापा मी. काय करू तुम्हाला पाहून येतास किती दिवस जी तुम्ही. बरं चला तुमच्या भावाले काही आणाले गिनाले लावतो. तिकडे जेवण करायला ये जा म्हणलं. सांग तुम्ही जेवण करायला नको इकडं. आई तुम्ही बी येऊन जा जेवण करायला तिकडंच. मी स्वयंपाक बनवतो तिकडं. काही आणायला लावतो सोनीच्या बापाले. ताई तुमच्या देराचा फोन आला होता ना. ते आणून राहिले ना काय होईत. काही आणन ते भाजी कायची नाही कायची भाजी आणन. आज नका नेऊ त्याले. लागेच उद्या नाही जा. सकाळी करा नाही तर संध्याकाळी करा उद्या. पण आज नका नेऊ. त्याईनं मला फोन केला होता तुमच्या देरानं. मसाला गिसाला करून ठेव म्हणे. तर मग आता तुम्ही तिकडं भाऊजीले सांगा आणाले इकडं होयन. त्याच्यापेक्षा कायले उद्या करजा तुम्ही. अमाय बाई हो का हो. नाही मी सोनीच्या बाबाले अजून सांगितलं गिंगितलं नाही. सांगितलं नाही मी त्याले. ते म्हणत होते मला आणू का म्हणून. बाईले बोला म्हणे इकडं जेवाले. तर मी म्हणलं थांबा बा सांगून येतो. आणलं गिनलं नाही तर उद्या बनवजो. नाही तर उद्या नसन वेळ तुले. तू कामाला जातं खरं ना. तर संध्याकाळी बनवजो मग. हाय ना ते उद्याचे दिवस परवा जाणार आहे ते. काऊन एवढ्या लवकर चालले हो राधिका बाई. जा ना आता 2-4 दिवस थांब ना. आता जा ना. आता उन्हाळाच नाही. लेकरं तर काही आहेच नाही. तुम्ही आणलीच नाही लेकरं. तुमचे भाऊ म्हणे जाशील तर लवकर ये जो म्हणे. म्हणून जा लागते. उद्याचे दिवस थांबतो
आणि परवा चालली जातो सकाळी. बरं बाप्पा, मग मी उद्या का नाही जातच नाही. उद्या कामाला जात नाही मी, काही नाही. उद्याच्या दिवस राहतो घरी. उद्या सकाळी बनवतो मी स्वयंपाक तुमच्यासाठी. उद्या या इकडं आणि राहा म्हणलं तुम्हाला 2-3 दिवस माझ्या घरी राहा. तुमचा भाऊ किती बोले काल रात्री, मोठी बाई म्हणे इकडं आलीच नाही माई, आलीच नाही माई. कमी बोलत होते का सोनीचे बाबा? बरं बरं, संध्याकाळी जेवण खाऊन झालं म्हणजे येतो मी भेटाले, दादाले भेटाले येतो. बरं बा, मग ठीक आहे. मी सांगतो मग त्याला फोन करून काही भाजी गिजी आणू नका, उद्या सकाळी सांजा म्हणतो, आहे का नाही? मग 2-2 इकडं फालतू. तर उद्या सकाळी बनवीन मग मी पाहुणसार तुमच्यासाठी. आंबे बोलीन मग. रोट्या बनवू का रोट्या? बनवा ना बाप्पा, इच्छा असेल तुमची रोट्या बनवा. डब्यावरही दे जा, मी सोबतही घेऊन जाईन. रोट्या मांडे बनवा ना. ठीक आहे ना, मग ठीक आहे. बनवतो मग, उद्या घरीच राहतो मी, बनवतो. या मग या. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, थोडासा व्हिडिओ जास्तच बनवणार होती, पण ते का नाही आईचा आला तिकडून फोन आणि तिच्यासोबत बोलत बसली. तिचं बोलणं असं आहे का नाही का फोन केला का बस तिचं 1-1 घंटा सरतच नाही मग रामायण आईचं मायवाल्या. म्हणून राहिलं तर आता मी तेवढाच व्हिडिओ बनवला. आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलला समोर न्या बरं. सबस्क्राईब करून 1000 सबस्क्राईब झाले पाहिजे आपले. पट सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबची जरूरत आहे. आता मला आंबे विकायला जावं लागल आंब्याच्या गाडीवर. आता पाहतो नळही नाही जे आमचेवाले नळ राहिले. आता भांडे आहे, थोडेसे भांडे घासतो म्हटलं, अंगावून पाणी घेतून जातो. बरं ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला तर सांगा मला, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब आठवणीनं करा, मात्र आठवणीनं करा सबस्क्राईब. ठीक आहे मग.